अधिकाऱ्यानं वर्गातल्या पोरांना प्रश्न विचारला. म्हणजे पोरांनो, पुण्यापासून नाशिक शहराचं अंतर जर 250 किलोमीटर असेल तर माझं वय किती? काय म्हटले? पुण्यापासून नाशिक शहराचं अंतर जर 250 किलोमीटर असेल तर माझं वय किती? आता प्रश्नच असा असतो. सगळ्या वर्गातल्या पोरांनी डोकं खाजवायला सुरुवात केली. एक असा तरी नग असतो, त्यानं वर हात केला. मास्तरानं त्या अधिकाऱ्यानं त्याला विचारलं, काय रे, पुण्यापासून ते नाशिक शहरापर्यंत किलोमीटरचं अंतर जर काढलं तर 250 किलोमीटर आहे. माझं वय किती त्याचं सांग. पोरगा विचार करायला लागला. पुणा ते नाशिक याचं अंतर 250 किलोमीटर आहे. या अंतराचं या अधिकाऱ्याच्या वयाचा काहीही संबंध नाही. मग पोरग त्याच्या पुढचं होतं. पोरग म्हणतंय 42 आणि नेमकंच त्याला 41 संपलं होतं, 42 लागलं होतं. अधिकारी सुद्धा डोकं खायला जायला लागला. म्हणला, मलाच पहिली गोष्ट प्रश्न समजला नाही, याला उत्तर कसं काय आलं? आणि खरंच मला 42 लागले. काल 41 संपलं, आज 42 लागलं. सहज त्या अधिकाऱ्याने विद्यार्थ्याला विचारलं, म्हणले, बाळा, हे गणित कसं काय रे तू केलं? नाही म्हणजे हे कसं काय तुला मेघ काय? म्हणजे माझी मेघ काही पण असं नाही, तुम्ही इथून पहिले निघायचं पण दुसरा वर्ग का? म्हणजे अरे पण सांगशील तर खरं. आग्रह केल्याबरोबर त्या पोरांना सांगितलं. म्हणजे गुरुजी, काय झालं माहितीये का, तुम्ही प्रश्नच असा विचारला की भल्या भल्यांची डोकी बंद पडतात, खाजवतात. तुम्ही प्रश्न असा विचारला म्हणून मी जरा थोडासा अनुमान प्रमाण लावलं. कसं लावलं? म्हणजे माझ्या घरात माझ्यापेक्षा एक